महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्ताने महादेवनगर फ्रेंड सर्कल प्रणीत वायजी ग्रुप संस्थापक अध्यक्ष योगेश गांगुर्डे व साई महिला मंडळाच्या वतीने सातपूर महादेववाडी येथे भव्य भीमोत्सव जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान या प्रसंगी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। या भव्य मिरवणुकी कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून दिनकर पाटील, विजयप्पा करंजकर, डॉक्टर डी एल कराड, सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहम माचरे, माजी नगरसेवक सलीम मामा शेख, गोकुळ निगळ, पुखराज चौधरी, दिलीप कटारे, सुदाम खोडे, दिलीप बंधुरे, निवृत्ती इंगोले, नंदुशेठ जाधव, शांताराम निगळ, सुनील मौले, बाळा निगळ, दिलीप गिरासे, रवींद्र पाटील, मोहन चौधरी, विजय बुरकुल, मच्छिंद्र बंधुरे, संदीप सोनोने, जीवन रायते, बाळासाहेब रायते, अनिल गडाख, समाधान देवरे, लोकेश गवळी, विजय बेंडकुळे, देवा जाधव, योगेश जाधव, संजय तायडे, दीपक सोनोने, राजाराम पोलीस पाटील आदींसह ज्येष्ठ कार्यकर्ते रतन पवार, विलास सोनोने, नाना पगारे, नाना साळवे, संजय वाघ, राजू सोनोने, सोनू पवार, सुनील पवार, दीपक चव्हाण, श्रीराम पवार, उत्तम शिंदे, गणेश गांगुर्डे, हिराम शिंदे, मेंटो शेळके, बंटी शार्दूल, भीमराव शार्दूल, ज्ञानेश्वर आव्हाड, बंटू पंडित, सुनील भालेराव, अशोक शिरसाट, गौतम शार्दूल, गौरव पवार, वैभव शार्दूल, राहुल सोनोने, जाफर शेख, योगेश जाधव, अमोल आरणे, समाधान शिंदे, सागर पगारे, सोनू गवारे, ऋषी पंडे, ऋतुराज भालेराव, भूषण भालेराव, ओमकार गोतीस, अक्षय पवार, भगवान भालेराव, राजेश राम, सनी पवार, वनज विश्वकर्मा, संदीप डांगरे, विशाल वाघ, अजय पवार, नागेश शार्दूल व सर्व महादेव नगर फ्रेंड सर्कल प्रणीत वायजी ग्रुप व धम्मदीप फ्रेंड सर्कल शिवशाही ग्रुपचे सर्व मित्र परिवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच पत्रकारी क्षेत्रातील मान्यवरांचा देखील वायजी ग्रुपच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। आलेल्या मान्यवरांचे स्वागत वायजी ग्रुप संस्थापक अध्यक्ष योगेश गांगुर्डे, साई महिला मंडळाच्या अध्यक्षा रुपालीताई गांगुर्डे, समिती अध्यक्ष आकाश सोनोने, गणेश गांगुर्डे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मिरवणूक रथाचे श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। संपूर्ण सातपूर शहरातून मिरवणूक काढत नागरिकांची डीजेच्या तालावर ठेका धरत एकच जल्लोष केला। यावेळी कायदा व सुव्यवस्था राखत पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान या प्रसंगी महादेव फ्रेंड सर्कल प्रणीत वायजी ग्रुप पदाधिकारी, साई महिला मंडळाच्या पदाधिकारी व तसेच धम्मदीप फ्रेंड सर्कल शिवशाही ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होती आणि आज महादेवपूरच्या या आपल्या या भागामध्ये वायजी ग्रुपच्या माध्यमातून हा जो काही जयंती उत्सव सोहळा आयोजित केला आहे, सर्व योगेश आणि त्याच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक त्याला शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या महामानवाच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करून आपण सर्वांनी त्यांनी दिलेला वस्ता पुढे चालवावा अशा सदिच्छा शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माध्यमातून आज आपल्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत असताना उपस्थित सर्व सातपूरचे मान्यवर, पत्रकार आणि बंधू आणि भगिनी, खरं तर मग ती शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, आपल्या सातपूरमध्ये जरा चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होत असतो। कोणत्याही गडबड गोंधळ न करता हा कार्यक्रम करतात, त्याबद्दल मी सर्व योगेश गांगुर्डेचे सगळे सहकारी असतील त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो। थांबतो। ग्रुपचे संस्थापक तुमचे मित्र योगेश गांगुर्डे खूप चांगले उपक्रम या ठिकाणी राबवतात आणि त्या निमित्ताने आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना, सर्व सातपूरवासीयांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमदार नेते आणि मार्गदर्शक
आदरणीय विजय कराड साहेब, माझे दुसरे मित्र भावी खासदार आदरणीय विजयाप्पा करंजकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय बाळा निगळ, ज्यांनी खऱ्या हाताने या कार्यक्रमाचं आयोजन केलं, असे माझे मित्र योगेश गांगुर्डे, कृपालीताई गांगुर्डे, संस्थाचे अध्यक्ष आकाश सोमवणे, सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो, खरं तर सातपूर महानगर या ठिकाणी आपला तिकडे गांगुर्डे परिवार आणि त्यांचे सर्व सहकारी या सातपूर शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना एकत्र करून या ठिकाणी मी उत्सवाचं आयोजन करताय गेल्या अनेक वर्षांपासून, आणि तेही आपला एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचं कागद न लागता हा उत्सव या ठिकाणी शांततेमध्ये पार पाडला जातो. मी परत योगेश गांगुर्डे व त्याच्या सर्व सहकार्याचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो, थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात आहे. त्या सर्वांनी आपण आमच्या 133व्या जयंतीनिमित्त नागपूरच्या सर्व नागरिकांना मी प्रथमच्या शुभेच्छा देतो. आमचे मित्र शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख योगेश भाऊ गांगुर्डे व आदरणीय रुपाली बहिणी यांच्या माध्यमातून या ठिकाणी महादेवनगरासह सातपूर भागात सातत्याने सर्व महापुरुषांच्या जयंत्या अतिशय मोठ्या उत्साहात साजरे केल्या जातात. त्याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक वर्षांपासून साजरी होती आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या जयंतीला या निमित्त लावत असतो. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे नाशिक शहरात, अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे. सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त महादेवनगर फ्रेंड सर्कल प्रणित वायजी ग्रुपच्या वतीने व साई महिला मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात दरवर्षाप्रमाणे पार पडत आहे. या वर्षी या महादेवनगर फ्रेंड सर्कलतर्फे जयंती आपण आयोजित केली. त्या जयंती रथाच्या उद्घाटनाला प्रसंगी आदरणीय शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजयाप्पा करंजकर, आदरणीय डॉक्टर DLG कराड, आदरणीय गोकुळ भाऊ निगर, आदरणीय पोलीसजी पाटील, शांताराम भाऊ निगर, सुनील भाऊ मौले, चंदूशेठ जाधव, आदरणीय आमचे देवाजी जाधव, अशा बऱ्याचपैकी सलीम मामा शेख असतील, आदरणीय फुकरा शेख, मोहन शेख, अशा अनेक मान्यवरांनी आम्हाला इथं येऊन आमच्या कार्यक्रमाची जी शोभा वाढवली, मिरवणुकीची सुरुवात केली, त्याबद्दल मी सर्व प्रमुख पाहुण्यांचे मनापासून आमच्या महादेवनगर फ्रेंड सर्कल व प्रणित वायजी ग्रुपच्या वतीने व माझ्या गांगुर्डे परिवाराच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. आता मिरवणुकीला सुरुवात आहे. मी सर्व जनतेला विनंती करतो का त्यांनी एकदम आपल्या कुठल्याही मिरवणुकीला कुठलाही गालबोट न लागता शांततेत आणि एकदम आनंदाने ही मिरवणूक पुढे नेऊन साजरी करावी. आता सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो त्यांनी ट्रॅफिकचं वगैरे सर्व सुरळीत करावे. मी अशीच अपेक्षा ठेवतो की इथं उपस्थित झालेले सर्व मान्यवर यांचं प्रेम व आशीर्वाद माझ्या पाठीशी अशाच खंबीरपणे राहो. मी परत एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या मनापासून आभार मानतो. थांबतो. जय. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.